हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या समृद्ध जीवन चिटफंड विरोधात आता लोक आक्रमक झालेले आहेत। पुण्यातल्या समृद्ध जीवनच्या कार्यालयात आज शेकडो लोकांनी धडक देत तात्काळ आपले पैसे मिळण्याची मागणी केलेली आहे। महेश मोतेवार यांच्या मालकीच्या समृद्ध जीवन चिटफंडात अनेकांनी पैसे गुंतवलेले होते, मात्र त्यांचा पैसा मोतेवार यांनी स्वतःच्या व्यावसायिक वृद्धीसाठी वापरून लोकांना गंडवलं। सध्या या प्रकरणी मोतेवार यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असला तरी गुंतवणूकदारांना पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे। या सर्व संदर्भात आक्रमक झालेल्या गुंतवणूकदारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्यावरती आतापर्यंत अनेक गुन्हे नोंद करण्यात आलेत। मोतेवार सध्या सीबीआयच्या कस्टडीमध्ये आहेत, परंतु अजूनही महेश मोतेवारांकडे पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला होता। लोक पैसे घेण्यासाठी पुढे येत नव्हते, परंतु आता या लोकांचा विश्वास संपुष्टात आलाय आणि समृद्ध जीवनच्या पुण्यातील मुख्य कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडालाय। राज्याच्या विविध भागातून एवढंच नव्हे तर परराज्यातूनही अनेक गुंतवणूकदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी, आणि समृद्ध जीवनचे इथले अधिकारी त्यांना कोणतंही उत्तर देऊ शकत नाहीयेत। इथं आपण बसलेले हे शेकडो गुंतवणूकदार पाहतो आहोत जे त्यांचे पैसे परत घेण्यासाठी इथं आलेले आहेत। या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत धीर धरला होता, परंतु आता त्यांचा धीर सुटलेला आहे। तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती पैसे गुंतवलेले आहेत? मी सासवडवरून आलेले आहे आणि माझे जवळजवळ 15-20 लाख आहे। 15 ते 20 लाख आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात? आवाडांग, गुजरात से आए आप। कितने पैसे आपने यहाँ पे इन्वेस्ट किए? टीम पे टीम में से 2 करोड़ जैसा होगा। 2 करोड़ जितना होगा टीम में से। 2 करोड़ 2 करोड़ रुपये आपने यहाँ पे इन्वेस्ट किए। तुम्ही कुठून आलेलात? तुम्ही कुठून आलेला? उस्मानाबाद आले मी। उस्मानाबाद। किती पैसे गुंतवले? भरपूर पैसे गुंतवले, पण सगळे कस्टमर आम्हाला येऊन बोलतायत ना सर, पण आम्हाला धमकी देऊन चाललेत। काय धमकावलं? ना आम्ही पुढे तक्रार करू म्हणून। अच्छा, मी धुळ्यावरून आलेली आहे। तुम्ही धुळ्यावरून आलेला? मी एजंट आहे, कारण मी जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये लोकांचे गुंतवलेले आहे आणि ते लोक आमच्या मागे लागलेले आहेत आता की आम्हाला पैसा परत मिळायला पाहिजे, परंतु धुळ्याचं ऑफिसच बंद करून टाकल्यामुळे आम्हाला तिथं ऑफिसमध्ये कोणीच उत्तर द्यायला तयार नाहीये, म्हणून मी पुण्याला आलेली आज। तुम्ही कुठून आलेला? मी धुळ्याचाच आहे, पण सध्या पुण्याला आहे। माझे 1 लाख रुपये एफडी होती। 16 तारखेला माझी ड्यू डेट होती आणि आता तो चेक बाउन्स झालेला आहे। 1,13,740 झाले। तुम्ही कुठून आला? मी लोणावळ्यावरून आले। मी पण 1-1.5 लाखाचा चेक भरलेला आहे। माझे मुलगा आजारी आहे, शाळेच्या फिया भरायच्या आहे। लोक खूप ओरडायला लागले, तुम्ही कृपा करून ते पैसे त्यांना द्यायला सांगा। आप कहाँ से आए? गुजरात अहमदाबाद। गुजरात अहमदाबाद। कितने पैसे आपने इन्वेस्ट किए? टोटल अभी पूरी टीम से अहमदाबाद ब्रांच से 60 करोड़ रुपया लेना। 60 करोड़ रुपए आपने? 45,000 पुण्याची। अच्छा, किती पैसे? 50,000 रुपये। 50,000 रुपये। माझे तर जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये माझे यायचे त्या लोकांचे। 70-80,000 रुपये राहिलेले माझ्या मेंबर्सचे, माहितीये का? तर राज्याच्या विविध भागातून आलेले हे नागरिक आहेत आणि इथं समृद्ध जीवनचे जे पदाधिकारी आहेत, समृद्ध जीवनचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी जे लोक आहेत ते हुज्जत घालतायत। आपण त्यांना विचारूयात। सर आपण यांना काय उत्तर देता? आप सभी लोग का प्रॉब्लम एक ही है। एक साहब, आपस में यहाँ लड़ाई मत करो। सब लोग का प्रॉब्लम एक ही है। हम लोग साइन करके लेते हैं सारे मेंबर का, सब लोग का पैसा है। नहीं, आप कैसे इन लोगों का पैसा? मैं कर्मचारी हूँ यहाँ पे सोसाइटी में। जो भी है, एक मिनिट तर आपण बघतोय की समृद्धी जीवनचे हे जे कर्मचारी आहेत ते इथं बातमी करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही या ठिकाणी धमकवतायत। तुम्ही पैसे नाही या ठिकाणी हे जे समृद्धी जीवनचे कर्मचारी आहेत ते पत्रकारांशी कशा प्रकारचं वर्तन करतायत ते आपण बघतो आहोत। लोकांनी यांना विचारलेलं आहे की तुम्ही पैसे कसे परत देणार, या प्रश्नाचं उत्तर या लोकांकडे नाही।
आतापर्यंत महेश मोतेवार यांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवलेल्या लोकांना वेगवेगळी कारणं सांगून आतापर्यंत थांबायला सांगितलं होतं, परंतु आतापर्यंत आता मात्र हे जे लोक आहेत ते थांबायला तयार नाहीत. लोकांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेले आहेत आणि या ठिकाणी एकच गोंधळ उडालेला आहे. समृद्ध जीवनचं भांडं जे आहे ते फुटलेलं आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.